पडला ते हे जे कोण आहेत ना त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील, त्यांना जावंच लागेल कारण का कायदा आहे तो. 3 वर्ष झालं तुमचं सरकार असा आरोप विरोधात करताय, मग लक्षात घ्या, फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं, बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो. आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे, स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं. शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियनच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही, 260 पानांचं जे आहे ते. त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये पण म्हटलंय पूर्वी माझ्यावर दबाव होता, आता मी कुठल्याही दबावाखाली नाही असं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलंय. म्हणून हे कोण अड्याणी कोण आहेत ना युबीटी मधले, त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी. आदित्य ठाकरे असं म्हणतात की 5 वर्ष गेले मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. आदित्य ठाकरे म्हणतात ते जे काय असेल ते आम्ही कोर्टात बघू. अरे तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं महाराष्ट्रामध्ये? कोण आहे तू? लायसन्स आहे का तुझ्याकडे? जो नागडा नाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार इकडेच, ह्याच जन्मात करावी लागणार. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही. हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही. निलेशजी पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, राणे साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं. तर मी तुम्हाला सांगतो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, जर कुठला आरोपी रेप केसमध्ये मर्डर केसमध्ये आहे, पहिलं त्या आरोपीला अटक करावं लागतं. हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी, वडिलांनी नाव घेतलंय, त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे. आदित्य यांचं असं म्हणणं आहे की त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नाहीयेत, त्यामुळे याचा सखोल तपास व्हावा आणि नंतर पुढे कारवाई व्हावी असं. ऐकून घ्या. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना इंट्रॉगेशनला तर बोलवावं लागेल. नावं आली आहेत तर इंट्रॉगेशनला बोलवावं लागेल. आमचं तर जेव्हा एफआयआर मध्ये नाव सुद्धा नव्हतं ना, तेव्हा पण इंट्रॉगेशनला बोलवलं होतं साहेब. लक्षात घ्या, ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलंय, 2020 मध्ये नाव घेतलेलं आहे. म्हणून आपण लक्षात घ्या, हे साधं सोपं एवढं नाहीये. त्यांनी किती जरी कव्हर करायचा प्रयत्न केला, ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही. त्यांना जेल होणार म्हणजे होणार 100%. दाखला देत आहेत त्या प्रकारे गृहमंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत. मग आता एसआयटी आहेच ना त्याच्यावर. मी तुम्हाला काय सांगतोय साहेब, वडिलांनी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, इंटरव्हीन केलेला आहे. आता ब्लड रिलेशन जेव्हा इंटरव्हीन करतं तेव्हा त्या विषयाला वेटेज जास्त येतो. आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होतो, कारण का बाहेरून आम्ही काही जरी केलं तरी ते पॉलिटिकल केलं असं त्याचा अर्थ होतो. पण आज वडील आले म्हणून त्याला वेटेज वेगळं आहे. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का? नारायण राणेंशी बातचीत झालेली होती का? ते मला माहित नाही, पण उद्धव ठाकरे हे 100% तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता. अहो सिंपल आहे ना, तेव्हा आयोग कोण होता? सचिन वाझे. केसमध्ये कोण होता? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे होता. त्याच्यातूनच झालं सगळं. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना काही फोन केले होते का की हे प्रकरण? बघा, हा मोबाईल माझा आहे, माझा मोबाईल माझ्याकडे असतो, राणे साहेबांचा मोबाईल राणे साहेबांकडे असतो. मी राणे साहेबांचा मोबाईल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.